अजिबात रडू नको. मूर्ख मुलगी, अजिबात लक्ष नसतं वर्गामध्ये. काहीतरी मागे बसून बडबड करत बसते मी. झोपा कशाला काढते वर्गात? झोपा काढायला येते शाळेत तू? नाही बाई, बाई आम्ही खूप गरीब आहोत बाई. त्याचा झोपा काढण्याशी काय संबंध आहे? गरीब असली म्हणजे काय सर्टिफिकेट मिळतं? कधी दंगा करा, झोपा काढा. नाही बाई नाही. होमवर्क करता येत नाही तुला? मगाशी बेंच खाली बसून काय करत होतीस तू वर्गात? नाही मला खरं खरं सांग. रडू नको, रडू नको. आवाज आवाज आवाज. काय गोंधळ करून राहिले यार तुम्ही? हा काय बोंबलून काय आले हो पोटी? तू काय झालं? सर बघा ना, मॅडम मला ओरडतायत. त्यांना सांगा ना मी खूप गुणी आणि गरीब मुलगी आहे. अरे बाई, नोकाने या पोटीवर रागवत जाऊ तू. हा लय गरीब पोरगी आहे. हिच्या आईला काहीतरी लिव्हरचा त्रास आहे, ऑपरेशन आहे हिच्या आईचं, म्हणून हे पोटी का नाही सिग्नलवर सफरचंद विकते. लय गरीब पोरगी आहे. मला काहीच बोलली नाही हो ही. सांगितलं कोण मॅडमला? मॅडम कालच आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो मॅडम. डॉक्टर म्हणाले उद्या सकाळी आपण आईचं लिव्हर रिपेअर करू. काय गाडी आहे रिपेअर करायला? तुम्ही काय ऐकून घेतायचं? एक नंबरची थापाडी मुलगी आहे. तू मला खरं खरं सांग, तू बेंच खाली काय करत होतीस? मॅडम मी आता खरंच सांगते तुम्हाला. मी आनंद सरांच्या विषयाचा म्हणजे गणिताचा अभ्यास करत होते बेंच खाली. तुला लाज नाही वाटत? तुला माझ्या तासाला त्यांच्या विषयाचा अभ्यास करतेस तू? मला का लाज वाटेल मॅडम? जर आनंद सर स्वतःच बोललेत की मला माझा होमवर्क काही करून कंप्लीट हवाच आहे, भले तो इंदलकर मॅडमांच्या लेक्चरला बेंच खाली जाऊन कर, पण कर. मला का लाज वाटेल? असं कुठं बोललो मी? काही सांगता का बाईले? असं कुठं बोललो मी? आई शपथ, काय खोटं बोलता सर. मी सांगते मॅडम, मी सांगते ना तुम्हाला. सर बोलले मला. काय सर? काय बोलले ना मला? आठव व्यवस्थित आठवून सांग. मला आठवतंय. काय? सर बोलले मला. काय? इंदलकर बाईंच्या तासाला काय मजा असते बे. नाही म्हणजे समाजशास्त्र विषय काय शिकण्याचा विषय असतो का बे? नाही म्हणजे ना समाजशास्त्र विषय कसा असतो ना बे, की आदल्या रात्री अभ्यास केला ना बे तरी पण उद्या परीक्षा देता येते ना बे. समाजशास्त्राचा काय अभ्यास करायचा ना बे? हो असं बोललो होतो. हो आनंद सर, तुम्ही माझ्या विषयाबद्दल असं बोलताय म्हणजे समाजशास्त्राला तुमच्या मते किंमत नाही? नाही तसं नाही मॅडम. कसं आहे तुमच्या समाजशास्त्रात कसं राहते? हे बाय, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र. आता भूगोलात काय? पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे तुम्ही सांगितलं काय? पोट्याने घरी जाऊन पुस्तकात वाचलं काय? काही फरक पडणार आहे का? आता 1947 भारत स्वतंत्र झाला. कोणा केला? स्वातंत्र्य क्रांतिकारक आहे ना, तो स्वतंत्र केला भारत आपला. तुम्ही केला का? या पोटीने केला का? तर नाही, क्रांतिकारक आहे ना केला. मग याच्यात काही बदल घडणार आहे का? पण गणिताचं तसं नसते ना मॅडम. नसतं म्हणजे कसं? आता गणिताचा अभ्यास सुद्धा मुलं घरी करू शकतात. म्हणजे 5चा वर्ग घरी काढला काय आणि तुम्ही शिकवला काय? वर्ग 25च येतो ना. मॅडम 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 5चा वर्ग नसतो, 5वीचा वर्ग असतो. 5वी अ ब क ड ई उ तुमची विद्यार्थी गणिताची अवघड करते. सांगतो तिला नंतर समजावून मी. तिचं सोडा, समाजशास्त्र एवढं सोपं वाटत असेल तर सांगा एखादं पंचवार्षिक एखादी योजना सांगा. पंचवार्षिक योजनेचं काय सांगा लागते हो? आपली वार्षिक पंच योजना आहे. वर्षातून एक पंच जरी फुटला ना आपला तरी लय आहे. काय टाकलंय सर? काय टाकलंय? बाबा एक नंबर. अजिबात आवाज करायचा नाही, एकदम चुप. रडू नाही, रडू नाही. काय गाल्लं काय तुले? रडते काय? लेडी देवानंद बघा ना कसं ओरडते. लेडी देवानंद काय? सरांनी नाव ठेवलंय तुमचं. नाही ते काय, मी वाघमारे बाईचं नाव ठेवलं होतं. या मॅडमला नाही म्हणत मी तसं काही. नाही सर, तुम्ही विसरताय. मी आठवण करून देते. सर ना गणित शिकवताना ना तुमची मिमिक्री करून दाखवतात. म्हणतात इंदलकर बाई ना देवानंद सारख्या चालतात म्हणून तुम्हाला लेडी देवानंद म्हणतात. काही पण सांगता का बाईले? या पोट्यासोबत अजिबात हसी मजाक करायची नाही मॅडम. डोक्यावर बसते बरं का हे पोट्टे. तुम्ही करताय. हे बघा, हे सगळं बंद करा. तुम्ही मला चिडायला लावू नका. तुम्ही हे अजिबात शिकवतो ना. मॅडम जाऊ दे ना, शांत व्हा. तुम्ही कुठे लक्ष देताय प्रेम चोपडाकडे? कोण प्रेम चोपडा? कोण? तुम्हाला मॅडम म्हणतात. मॅडम म्हणतात आम्हाला की असं विचारतात आम्हाला की काय ग झाला का प्रेम चोपडाचा तास? बरं शिकवतो का ग तो विदर्भाचा प्रेम चोपडा?
प्रेम चोपडा वाटतो मी तुम्हाला? हो मी प्रेम चोपडा सारखा दिसतो? हो नाही, मी एकटी नाही म्हणत, बरेच शिक्षक म्हणतात. आणि वागताच तुम्ही तसे ना, विलन सारखे एकदम. तुम्ही असं ते मध्ये प्रिन्सिपलचं कळलं आम्हाला, तुम्ही त्यांची कंप्लेंट केली मग त्यांना काढून टाकलं कामावरनं. अरे त्या माणसाची लायकीच तशी होती मॅडम. ओ पण तुम्हाला काऊन एवढा घुसाळा येऊन राहिला? राग काऊन येऊन आला तुम्हाला इतका? तुमच्या भावकीतले होते म्हणून का? नाही, आम्हाला सगळ्यांनाच तो घुसाळा येतो तुमच्याबद्दल. तुम्ही वागताच तसे, सगळे सतत कळ लावत असता तुम्ही. काय कळलं? लावली मी नकळ लावतो. मी कळ लाव्या आहे, मी कळ लाव्या. काय म्हणणं आहे तुमचं वाला? काय नाही, प्रेम चोपडा म्हणतो आम्ही तुम्हाला. मग तुम्हाला पण असं लेडी आम्ही हे म्हणतो ना, काय म्हणतात त्याला, देवानंद आहे ना, लेडी देवानंद हे तुम्ही म्हणतो ते आम्ही तुम्हाला. करू नका, मी असं चालत नाही. आणि तुम्ही अरे आहेच तुम्ही नाही, लेडी देवानंद, अशा चालता का नाही तुम्ही? लेडी देवानंद नाही तुम्ही तुम्ही. मला बोलू नका. पुट्टे सांग, काय बोलते माझ्याबद्दल बाई? सांग मला स्पष्ट सांग, तू घाबरू नको. सांग काय बोलते बाई माझ्याबद्दल हे? नको सर मॅटर होत अरे होऊ दे ना मॅटर, काय वाचायचं मॅटर होऊ दे, काय वाचायचं सांग, काय बोलते हे बाई? नको सर मला नका तोंड उघडायला लावू सर. फार तू आलं तोंड, सांग तू मला काय बोलते माझ्याबद्दल हे बाई? सर मॅडम म्हणतात तुमची मिशी खोटी आहे. त्या म्हणतात की तुम्ही खोटी खोटी मिशी लावून येतात मुलांना घाबरवायला. माई मिशी खोटी आहे? हो. माई हो मॅडम, विदर्भातल्या दुष्काळ एवढीच खरी मिशी हो माईवाली. अरे मी कायले खोटी मिशी लावून फिरू जगामध्ये? माय का तुमच्या वाणी आहे का? माझ्यावानी म्हणजे? माझ्यावानी म्हणजे काय? मी काय? कोण आहे मी? मॅडम सर म्हणतात की तुम्हाला अनिल कपूर सारखी मिशी येते, तुम्ही सकाळी सलून मध्ये जाऊन ती भाद्रवून येता. हे बघा मॅडम, ते मी मजाकीत म्हणतो असं. मजाक? मला मिशी येते? नाही मी ती भादरून येते? नाही हे बघा मॅडम, तुम्ही आहे ना, तुम्ही चिडू नका, तुम्ही राग मानून घेऊ नका मॅडम. पण तुम्ही खरं सांगा, तुम्ही शाळेत यायच्या पूर्वी तुम्ही सलून मध्ये जाता का नाही? ब्युटी पार्लर येते, सगळ्या बायका जातात तिकडे. आई ब्रोज करायला जातात तिकडे, यांना सांगा कोणीतरी. काय वाटेल ते बोलतोय बिंडोक माणूस. गप बसा भाई. एका स्टुडंट सोडून उडून आले का माझ्यावर तुम्ही? लेडी प्रेम चोपडा. तुम्ही स्वतःच विदर्भाचे प्रेम चोपडा. विलन कुठचे कळ लावत फिरता, लाळ घोटे कळ लावे. हो मी लाल घोट आहे का? माया दंबोर आहे तर मी कॉलेजमध्ये या शाळेमध्ये मी माया भरोशावर आहे, तुमच्या वाणी नाही. माया जे शिकवण्यानं ना पोट्टेले आवडते, तुमच्या वर्गात तर झोपते हो पोट्टे. मॅडम मी शाळा सोडून गेले असते. मी इथेच आहे, मी बोलते अजून नाही. माझ्या मुलांना कळतं मी जे शिकवते ते. तुमचं गणित तुम्हाला तरी कळतं का? मला गणित कळत नाही. गणित मला सांगा बरं, 27चा पाढा सांगा. असा फेपर येईन तुम्हाला 27चा पाढा सांगा बरं. 27चा पाढा कशाला 27चा पाढा सांगू? माझ्याकडे कॅल्क्युलेटर आहे, त्या गणिताचा काही उपयोगच नाहीये. नाही, तुम्हाला समाजशास्त्राचे 4 प्रश्न विचारले ना, असे डोळे गर फिरतील तुमचे. मॅडम तुम्ही विचारून टाका ना प्रश्न. सांगा, फ्रेंच राज्यक्रांती कधी झाली? अरे कायले त्या फ्रेंच राज्यक्रांतीत जा लागते? इथं 10 वर्ष झाले, 20% अनुदानावर आपण शिकून आलो पोट्टेले. आपण शिक्षक एकत्र येऊन क्रांती केली का कधी? कायले फ्रेंच क्रांती चाटायला जायचे तिथं आपल्याला? म्हणजे सर इतिहास भूगोल शिकून काहीच उपयोग अरे नाही. काय उपयोग नसते त्याचा. मला सांग, तुला गावाला जायचं आहे का? तुला भूगोल पाठ पाहिजे का गावाला जायसाठी? नाही सर. ड्रायव्हर रस्ता माहिती होते ना सगळं? हो सर. अजून एक गोष्ट मला सांग, तू कंडक्टर कडे तिकीट काढायला जाते तर कंडक्टर तुला हे विचारते का, सांग बरं पोट्टे पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली? याचं उत्तर जर का तू दिलं तरच मी तुला तिकीट देईन, असं राहायचं का ते? नसतं सर. नाही, मग मला सांग, कंडक्टर हे विचारतो पायथागोरसचं प्रमेय सांग तरच तिकीट देईन असं म्हणतो? नाही मॅडम, असंही नाही म्हणत तो. काय असतं त्या गणितामध्ये? बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, संपलं गणित. त्याच्या पलीकडे काय शिकायचंय गणित्या? असं आहे का? तुम्हाला काय वाटतं समाजशास्त्र खूप सोपं आहे? मग असा मोबाईल घेतला, खपा लिहून टाकला, संपला विषय. मग मी पण असं कॅल्क्युलेटर घेतला, पटपट गणित सोडवली. नाही थांबा ना, तुम्ही थांबा. अरे गणित महत्वाचं राहते नाही, मॅडम. समाज- अरे गणित महत्वाचं राहते. तुम्हाला महत्त्व समाजशास्त्र कळ- कोण काय कामी येते का? तुम्हाला भाषा येते, आयुष्यात कामी तुम्ही कशाला येते. गणित समाजशास्त्राबद्दल महत्वाचं आहे सगळ्यात. हे मी घ्या. सांगतो तुम्हाला काय. तुम्ही गणिताची वही घ्या, तुम्ही समाजशास्त्राची वही घ्या. हा, काय? सोडा बघू कोण पटकन प्रश्नाची उत्तर आता सोडवतो. आहे. 2 मिनिटात टाकू, सोडवू पेन दे, शकते. दे बरं, पेन दे. पेन द्या टाकू. मला पटकन. पटा उत्तर लिहितो. हायस काय त्याच्यामध्ये? Come on, sir, come on. एक समीकरण सोडवलं की झालं एक. हिशोब 2 झाले मॅडम, 2 झाले सरांचे. 3 झाले. हिशोब 3 झाले मॅडमांचे. हे काय? खाप मॅडमांची होत आली सर, मॅडमांची होत अरे आली. थांब ना, माया पण होत आला ना. हा, हे लवकर घे. होतं. हा काय कुठला विषय? हा आणि घे. शेवटचं झालं. हा हे घे, वांग्याची भाजी खप शिरा. हा घे, झालं. घे काय विचार? मॅडम तुमचा समाजशास्त्राचा अभ्यास, तुमचा गणिताचा अभ्यास, हा काय हे? मी तुमचा होमवर्क पूर्ण केलाय. आता मी जाते खेळायला. अबे पोटे हो भाई, हे पोटी बाना.
आपल्या दोघांनी भांडण लावले, स्वतःचा होमवर्क करून घेतला ही ना. अहो विदर्भाच्या आणि पुण्याच्या माणसात भांडण लावून गेली ती. अरे बापरे. पकडा तिले. काय म्हणलं तुम्ही? पकडा दिले. जमली बा तुम्हाला आमची भाषा. पकडा पकडा